देश विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती चीनची। चीनला यंदा भीषण पुरानं चांगलंच झोडपून काढलंय। मग चीनचा तो उत्तर भाग असो किंवा नैऋत्य किंवा दक्षिण चीन, चीनच्या कानाकोपऱ्यात यंदा पुरानं हाहाकार उडवून दिला। कमी वेळेत भरपूर पाऊस असंच चित्र या सर्व ठिकाणी पाहायला मिळालं। या पुरामध्ये शहरं गावांचं तोनात नुकसान झालं, अनेक रस्ते उकडून निघाले, पूल खचले। आता सध्या पूर हळूहळू ओसरू पाहतोय। सध्या बीजिंगच्या आजूबाजूच्या पूरग्रस्त भागातून चिखलगाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय। पुरात बुडालेल्या चीनसमोर आता पुनर्बांधणीचं आव्हान आहे। पाहूया चीनमध्ये हे काम कसं सुरू आहे ते। पूरग्रस्त चीन, सर्वत्र केवळ पाणीच पाणी। पुरानंतर उरला चिखलगाळ विध्वंस। चीनच्या उत्तर भागाला आणि राजधानी बीजिंगसह आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं। मुसळधार पावसानं आलेल्या पुरामुळे बीजिंगकडून उपनगरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली। दळणवळणाची साधनच ठप्प झाल्यानं बीजिंग बाहेरील उपनगरांचा उर्वरित जगाशी संपर्कच तुटला। शनिवारी बीजिंगच्या याकिंग, हुएराऊ आणि मियून जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला। तर परिसरातील रेल्वे सेवाही ठप्प पडली, बांधकामं थांबवावी लागली, पर्यटन स्थळंही तात्पुरती बंद करावी लागली। बीजिंग पासून सुमारे 80 किलोमीटरवरील मियून जिल्ह्यात तर यंदा रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे। शनिवारी रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत इथं सुमारे 315.3 मिलीमीटर म्हणजेच 12.4 इंच पावसाची नोंद झाली। बीजिंग हवामान ब्युरोच्या माहितीनुसार हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता। या जिल्ह्यातील अनेक गावांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणी अभूतपूर्व वाहतूक कोंडीही झाली। सखल भागातील अतिसंवेदनशील परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती चीनच्या राज्य वृत्तवाहिनीनं दिली आहे। रविवारी दुपारपर्यंत मियून जिल्ह्यातील 3000हून अधिक रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं होतं। तर उर्वरित उत्तर चीनमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली। हेबेई प्रांतातील फुपिंग काउंटीमध्येही गेल्या 24 तासात 375.2 मिलीमीटर म्हणजे 14.7 इंच पावसाची नोंद झाली आहे। हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस असल्याचं बोललं जात आहे। या पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या। त्यामुळे परिसरात अनेक वाहनं अडकून पडली, तर घरांचंही मोठं नुकसान झालंय। पूरग्रस्त भागातून 4600 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। दरम्यान नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असताना फुपिंग परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे कोलमडला। सुमारे 9000 घरं अंधारात बुडाली। तर रविवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला। दुरुस्तीचं काम रविवारी देखील सुरूच राहील अशी माहिती सीसीटीव्ही या राज्य वृत्तवाहिनीनं दिली आहे। दरम्यान सोमवारी देखील बीजिंग, तियानजिन, हेबेई, इनर मंगोलिया आणि ईशान्य तसंच नैऋत्य चीनसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। चीनमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस आणि पूर येतो, त्यामुळे हे महिने चीनसाठी आव्हानात्मक असतात। दरम्यान चीनच्या काही भागात रविवारी पूर ओसरू लागल्यानंतर पुरानं नेमका किती संहार केलाय याची दृश्यही समोर येऊ लागली आहे। या पुराचा सर्वाधिक फटका हा फुपिंगला बसलाय। हेबेई या उत्तर चीनी प्रांतातली ही काउंटी आहे। सध्या इथं पुराचं पाणी ओसरू लागलंय। इथं बचाव कार्यासह दुरुस्ती कार्यही हाती घेण्यात आलंय। काही ठिकाणी इमारतींमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जातोय। काही ठिकाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। शुक्रवारपासून फुपिंगमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार दुपारपर्यंत या प्रदेशात 140.5 मिलीमीटर पाऊस पडला। फुपिंगमधील सर्वात जास्त नुकसान झालेल्या जिजुआंग गावातील एका जलविज्ञान केंद्रात सर्वाधिक म्हणजे 532 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। तसंच गावात 145 मिलीमीटर इतका सर्वात तीव्र स्वरूपाचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडलाय। तर चायना सेंट्रल टेलिव्हिजननं दिलेल्या दृश्यांमधून या पुराची दाहकता समोर येते। वाहतूक व्यवस्था, विद्युत पुरवठा, शेतपिकं, घरं, इमारती या सर्व जीवनावश्यक सेवांना या पुरामुळे मोठा फटका बसलाय। आमच्या आर्थिक विकास प्रकल्पातील एक महत्त्वाचा रस्ता उखडून गेलाय। हा रस्ता बाओडिंग ते फुपिंगला जोडतो। सध्या स्थानिक प्रशासन आणि गावकरी सारेच हा रस्ता दुरुस्त करण्याच्या कामात गुंतले। तर गावातील घरांचंही या पुरात मोठं नुकसान झालंय। सर्व रस्ते चिखलगाळानं माखलेत। अनेक वाहनं पुराच्या पाण्यात लांबवर वाहून गेली आहेत। पूरस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आता व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। गावकऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रशासनाच्या मदतीला केंद्र प्रशासनासह गावकरी देखील उतरले। सर्वत्र सध्या बचाव कार्य, दुरुस्ती कार्य सुरू आहे। विद्युत पुरवठा आणि दळणवळणाची साधनं पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे। शनिवारपर्यंत फुपिंगमधील 46,235 नागरिकांना पुराचा फटका बसलाय। यातील 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 4655 नागरिकांना बेघर व्हावं लागलंय। त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवण्यात आलंय।
दरम्यान 2 बेपत्ता नागरिकांचा शोध घेणं अजूनही सुरूच आहे. यंदा चीनला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. जुलै महिना सुरू झाल्यापासूनच चीनमध्ये मोसमी पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यात दक्षिण चीन समुद्रातील उष्णकटिबंधीय वादळांचीही भर पडली आहे. चीनमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सून वाऱ्यांची दिशा आणि समुद्रातून येणारं उष्ण आणि दमट हवामान. पूर्व आणि दक्षिण चीन या काळात मान्सूनच्या प्रभावाखाली येतो. चीनमध्ये जुलै ऑगस्टमध्ये मान्सूनचे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता जमिनीवर येते आणि मुसळधार पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरातून येणारं उष्ण आणि दमट हवामान, समुद्रातून येणारे वारे यामुळे चीनच्या किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. तर डोंगराळ आणि मैदानी प्रदेशांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण आणि तीव्रता वेगवेगळी असते. जागतिक तापमान वाढीमुळे देखील समुद्राच्या तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे मान्सूनचं चक्र बदलतंय. कमी वेळेत प्रचंड पाऊस हे त्याचं लक्षण आहे. अशा पावसामुळे भूस्खलन, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच मोठ्या जीवितहानीसह वित्तहानीही पाहायला मिळते. संपूर्ण जुलै महिना चीनमध्ये कुठे ना कुठे मुसळधार पाऊस आणि त्यासह आलेला पूर असंच चित्र दिसलंय. आता त्यातून सावरण्यासाठी काही महिने लागतील. मात्र ऑगस्ट महिनाही चीनसाठी धोकादायक मानला जातो. त्यामुळे पुढील महिन्यातही चीनमध्ये पुराची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.